हॉटेल बिझनेस खूप असू शकतात. त्याला ब्रँड कसं बनवणार? याच्यामध्ये काय आहेत, की सगळ्यात महत्त्वाचं मी आधी तुम्हाला म्हणालो तसं, की कन्सिस्टन्सी इज द की. एका गोष्टीचं वाईट असं वाटतं, की फक्त Instagramवर एखादी रील व्हायरल झाली, तर लोकं त्याला ब्रँड म्हणतात. एक्झॅक्टली. ही सगळ्यात रॉंग गोष्ट आहे. Instagramवरती ते तुम्ही व्हायरल केलेलं नाही, ती अल्गोरिथमनी व्हायरल केलेली आहे. तर तो ब्रँड कसं काय होऊ शकेल? ब्रँड व्हायरल होण्यासाठी तुमचा मेनू तो सेट झालेला आहे त्या टार्गेट ऑडियन्सला. प्रॉफिटेबल मिळवून देणार आहे. ब्रँड रिकॉल झालेला आहे. एक्सटर्नल कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. इंटर्नल कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. सिस्टम ओरिएंटेड बिझनेस तो झालेला आहे. ॲट द सेम टाईम तो कन्सिस्टंटली सेम रिझल्ट देतोय बऱ्याच वर्षापासून तो नवीन ब्रँड असतो. मी खूप जवळून बघितलंय म्हणा किंवा त्याची केस स्टडी केलेली आहे. चितळी बंधू ही वन ऑफ द बेस्ट ब्रँड. कारण मराठी माणसाने जेव्हा त्यांनी ब्रँड बनवला पासनं ते आजपर्यंत ते टिकून आहेत आणि ते कमी नाही होते, ते एक्सपांड होत आहे. हं. ते फक्त इंडियात नसून, राज्यात नसून, ते परदेशातही. परदेशात सुद्धा हं. खूप मोठा त्यांनी ब्रँड हा एस्टॅब्लिश केला. त्या पद्धतीने ते एक्सपांड होत आहेत. दॅट इज ब्रँड.